इंद्रायणी, शकुंतला काकू खूप क्लोज आहेत ना तुमच्या? काही करू शकाल ना त्यांच्यासाठी? त्यांच्यासाठीच काय काय माझ्या जवळच्या प्रत्येक व्यक्तीसाठी काही करायला तयार आहे. माझ्यासाठी नाती महत्वाची. मी तर तुमच्या जवळची नाहीये, पण माझ्यासाठी एक कराल? मी मागितलेलं वचन द्याल मला? नाही सॉरी, म्हणजे तुमच्या परमिशन शिवाय मी तुमच्या शाळेत शिकवायला लागले ना, पण आता ना मला ऑफिशियल परमिशन हवी आहे. द्याल? देताय ना परमिशन? दिली परमिशन. श्रीकला, विसर्जनाच्या दिवशी मी तुला बाप्पाच्या मूर्तीजवळ येऊ दिलं नाही. तुला राग आला का ग? सॉरी, जे तुला हर्ट करण्याचा हेतू नव्हता माझा. ट्रस्ट मी. इट्स ओके. इट्स ओके. विसरून गेले सगळं. फ्रेंड्स, येते मी. हा, बाय. आदू, आदू, अधोक्षज. ऐक ना आदू, ऐक ना, मला तुझ्याशी बोलायचं. मोबाईल दे. एवढं चिडायला काय झालंय? बायकोनेच घेतलाय फोन. मला नाही बोलायचं तुझ्याशी. नाही बोलायचं? जा, नाही देत फोन. जा तिकडे. फोन दे. मला नाही बोलायचं तुझ्याशी. मग कुणाशी बोलायचं? कोणाशी काय बोला ना, मला तुझ्याशी नाही बोलायचं. तुझ्याशी नाही बोलायचं. तुझी नजर फक्त इकडे असली पाहिजे. दुसरीकडे गेली ना आदू तर बघ. धमकी देतेस? काय करशील? काय करीन? काय करीन? काय करीन म्हणतो? काय करीन? दाखव. बोलू का नको? बोलू का नको तुझ्याशी? बोलू का नको? बोलू ना आता? नाही बोलायचंय मला. नाही बोल 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 बोल. इकडे ग. तर ऐक, मी श्रीकलाला भेटले आणि तिला सॉरी म्हणाले. काय? तू श्रीकलाला भेटलीस आणि मग माफी पण मागितलीस? गुड गर्ल. काय बोलली ती?
इट्स ओके म्हणाले. जे काय झालं ते मी विसरले असं म्हणाले. बघ मी तुला म्हणलं होतं ना की श्रीकला चांगली मुलगी आहे म्हणून. सुपर प्राऊड ऑफ यू. पण तू काल माझ्याशी भांडलीस. अय मायो, तू भांडलास मी नाही. तू भांडलीस आणि आता त्याचा बदला पण घेणार बघ. मला गुदगुल्या केल्या ना, आता मी पण तुला गुदगुल्या करणार. आदू इंदू आदू आई ग. मोठ्या बाई तुम्हाला खोट्या बाई म्हणू का आम्ही? हा म्हणू खोट्या बाई? आणि का म्हणू नये? का म्हणू नये तुम्हाला खोट्या बाई? हो मोहितराव, विंजे सरकारांसमोर त्यांच्या सासूबाईंवर आवाज चढवायचा नाही सांगून ठेवते. हा? नाही म्हणजे अहो रागवू नका. कशाला रागवताय? मोठ्या बाई आहेत त्या, ज्येष्ठ आणि श्रेष्ठ. ते गप आहे. नुसतं वयानं ज्येष्ठ असलं की कुणी श्रेष्ठ होत नसतं. अहो तुमची ती सून तुमच्या नाकाखाली शाळा वाढवतच नाही दिसतंय का तुम्हाला? हा आता तर शहरातली मास्तरीण आली तिथं शाळेत शिकवायला. दोघे मिळून शिकवताय शेतात शाळा, खांद्याला खांदा लावून. मोहितराव, हे सांगण्याकरता तुम्ही इतक्या तातडीनं मला इथं बोलवून घेतलं का? काय तर म्हणे युवा सरपंच, भावी सरपंच, युवा नेते, त्यांना तातडी या शब्दाचा अर्थ सुद्धा माहिती नाही. मोठ्या बाई हा, माझ्यावरती आवाज चढवायचा नाही. आणि जेव्हा तुमच्या करिअरचा एक्का माझ्या हातात आहे तेव्हा तर नाहीच नाही. एकदा का इंद्रायणीची शाळा नीट सुरू झाली का तुमची सरपंचकीची शाळा बंद. अहो, काय पागाचा चेहरा झाला यांचा. अहो आम्हाला आमच्या उपसरपंचकीची काळजी आहे. नाही आहे ना काळजी तुम्हाला? आहे ना? अहो मग सांगा कुठला उपमाचं एक काय आम्हाला पण कळू द्या ना. तू सांगा. वय वय वय, जरा धीर धरा, धीर धरा. इथं बसा, सांग. बसा बसा बसा. तुम्ही म्हणता म्हणून आम्ही घेतलं बसू ना. बसलो आम्ही. आता सांगा पटकन, वेळ घालू नका, पटकन सांगा आम्हाला. कळलं का? अहो 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 थांबा जरा. सासूबाईंनी सांगितलं ना धीर धरा, तर धरा ना धीर. मोहितराव हे असं तड 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 करून ये ना काही फायदा नाही सांगतोय तुम्हाला. काय हो मोठ्या बाई? नाही तुम्ही या रिकाम टेकड्या जावायला कशाला घेऊन फिरता सोबत? कारण ते रिकाम आहेत म्हणून. मोठ्या बाई हो, हे बाकीचं सोडा. तुम्ही नेमकं काय करणार ते आम्हाला सांगा बरं. उगाच सस्पेन्स नकोय आम्हाला. पटकन सांगा बरं. आता तुम्ही म्हणालात ना इंद्रायणीच्या शाळेत शिकवण्यासाठी बाहेरून शिक्षिका आलीये आणि ती शेतात शाळा घेते म्हणून. हो आम्ही स्वतःच्या डोळ्याने पाहिलंय मोठ्या बाई. श्रीकला नाव आहे तिचं. आमची शिक्षिका नाही तर मी पेरलेला बॉम्ब आहे बॉम्ब. तुला माहिती आज काय झालं?
आज मला जगातलं सगळ्यात मोठं यश मिळालंय. आज ती इंद्रायणी चक्क माझ्या समोर आली आणि अगं तिने माफी मागितली का? एरवी ना तिला माझी नकारात्मक शक्ती जाणवायची, तर ना ती लांब पळून जायची का माझ्यापासून. आज आज मी माझी नकारात्मक शक्ती तिच्यापासून यशस्वीरित्या लपवली. अशी ती आली माझ्या समोर हा, आणि ना तिला मी असं टच केलं. तिच्या डोळ्यात डोळे घालून अशी बघतच राहील. हल्लीच नाही कधी जागची. त्या क्षणी मी तिला काही म्हटलं असतं ना, लगेच केलं असतं. आज फायनली मी माझा डाव खेळला आणि त्या इंद्रायणीला ना वश करून टाकला. थोड्या वेळासाठी का होईना, पण त्या इंद्रायणीची दोरी माझ्या हातात होती. फार काळ वश नाही करू शकणार तू तिला. तिची शक्ती कामी येईल, तेव्हा ती या सापळ्यातून बाहेर पडेल. माहिती आहे मला की तिच्या भक्तीची शक्ती खूप मोठी आहे. तिच्या भक्तीवर आपण घाला घालणारच नाही. मी घाला घालणार आहे तिच्या नात्यांवर.